गुड मॉर्निंग. वेलकम टू मार्गी मॉर्निंग. आज सोमवार 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. त्या अनुषंगानं आज आपण राष्ट्रीय आणि प्रादेशिक जी वृत्तपत्र आहेत त्यातील आपल्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं जो मार्गीचा ट्रायो आहे, क्वेश्चन पेपर, सिलेबस आणि स्टँडर्ड मटेरियल या अंतर्गत आपण महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. तर आज सर्वप्रथम आपण सुरुवात केली तर हिंदूच्या पेज 6वर महात्मा गांधींच्या संदर्भात मोहम्मद जेहान बेगलू यांनी एक आर्टिकल लिहिलेलं आहे. तर या संदर्भात आपण चर्चा करत असताना आपल्या मार्गीच्या ट्रायो अंतर्गत चर्चा करत असताना आपल्याला महात्मा गांधींजींवर आजपर्यंत आपल्याला आलेले प्रश्न माहीत असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने चर्चा करत असताना आपण जर पाहिलं तर महात्मा गांधी हे आपल्या स्पर्धा परीक्षांच्या सिलेबसमध्ये असतील किंवा एकूणच आपल्या सर्व अभ्यासक्रमात एक महत्त्वाची व्यक्ती आहेत. तर त्या अनुषंगाने त्यांच्यावर आजपर्यंत आलेले प्रश्न जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला बऱ्याच वेळा महात्मा गांधी आणि इतरांशी तुलना विचारल्या आहेत. त्याचा विचार करायला गेलो तर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे सोशल रिफॉर्म संदर्भात, अनटचेबिलिटी संदर्भात काय विचार होते, महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य लढ्याचा जो ॲप्रोच आहे, फ्रीडम स्ट्रगल आहे, त्याबद्दल कसे वेगळे दृष्टिकोन होते. त्यानंतर महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचे इकॉनॉमिक धोरण असेल किंवा आपली इंडस्ट्रीयल पॉलिसी असेल, यात कसा तात्विक भेद होता किंवा कशा पद्धतीचा बदल होता. त्यानंतरनं आपले टागोर आहेत, रवींद्रनाथ टागोर, त्यांचं बेसिक एज्युकेशनबद्दलचं आणि महात्मा गांधी यांचं बेसिक एज्युकेशनबद्दलचं मत कशा पद्धतीचं वेगळं होतं किंवा त्यामध्ये कोणते घटक अंतर्भूत होते. त्यानंतरनं महात्मा गांधीजींच्या काळात भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्ट्रेंथन झाला, मेनी व्हॉइसेस त्यामध्ये समाविष्ट झाले. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येऊन गेलेले आहेत. प्रिलिमचा जर आपण विचार करायला गेलो तर महात्मा गांधींनी चंपारण कुठून सुरू केला किंवा असहकार चळवळ कुठून सुरुवात केली, दांडे मार्च कुठून सुरुवात केला, त्यामध्ये त्यांचे साथीदार कोण होते, हिंद स्वराज महात्मा गांधीजींचं पुस्तक आहे का. त्यानंतरनं 2 वर्षापूर्वी विचार करायला गेलो तर कास्ट संदर्भातली त्यांची जी चळवळ होती किंवा ती संस्था स्थापन केली होती त्या संदर्भात प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळे महात्मा गांधी यांचा एक सखोल अभ्यास असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने जर आपण विचार केला गेला तर नलिनी पंडित यांचं गांधी असेल किंवा भिकू पारेख यांचं महात्मा गांधीजींसंदर्भात पुस्तक असेल, ते आपल्याला एक या दृष्टीनं वाचन बी महत्त्वपूर्ण ठरत असते. त्या प्रस्तुत आर्टिकलचा जर आपण विचार करायला गेलो तर आयडिया ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ अदर्स हे आपल्याला महात्मा गांधीजींच्या विचारातून मिळते किंवा मॉरॅलिटी महत्त्वाची मानली. म्हणजे साध्य साधन सुचिता म्हणतो, साध्यापेक्षा साधनांना महत्त्व द्यायचं की साधनांबरोबर साध्याबरोबर साधनंही महत्त्वाची असली पाहिजेत, अशा पद्धतीची चर्चा त्यामध्ये आलेली आहे. त्या अनुषंगाने आपल्याला ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण GS4मध्ये बी आपल्याला महात्मा गांधीजींच्या विचारावर किंवा त्यांचे विचार थेट स्टेटमेंट स्वरूपात देऊन आपल्याला त्यावर आपलं मत प्रदर्शित करायला लावलेलं असतं. त्यामुळे महात्मा गांधी अभ्यासनं महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर इंडियन सायन्स काँग्रेस संदर्भातली न्यूज आहे. तर इंडियन सायन्स काँग्रेसची स्थापना ही 1914ला झाली कोलकाता येथे. तर 2020ची परिषद ही बेंगलोर येथे झाली होती. तर आता झाली होती, मग त्या अनुषंगाने आपल्याला सायन्स काँग्रेस कुठं होणार आहे, त्या सायन्स काँग्रेसचा अध्यक्ष कोण असतं, सायन्स काँग्रेसमध्ये कोणत्या गोष्टीवर चर्चा होती, या संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची एक न्यूज आहे, द प्रॉब्लेम ऑफ एजिंग डॅम. म्हणजे जे प्रदीर्घ कालावधी झालेले डॅम आहेत त्यांच्या संदर्भात प्रॉब्लेम काय आहेत या संदर्भात चर्चा आलेली आहे. तर आपल्याला डॅम हा विषय आल्यानंतर प्रिलिमच्या दृष्टीने आपण कसा याचा विचार केला पाहिजे, तर हा डॅम कोणत्या नदीवर आहे, कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत बांधला आहे, कोणत्या 5 इयर प्लॅनमध्ये याला मंजुरी मिळाली होती, त्यासाठी कुणी प्रयत्न केले होते, त्या भागातले प्रश्न काय आहेत, विस्थापितांचं काय झालं, या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं ठरतं. तर आपल्याला या आर्टिकलमध्ये काय आलं होतं ते जर बघितलं तर आपल्याला मेट्टूर धरण हे 1934ला स्थापन झालेलं किंवा कृष्णराज सागर धरण 1931. आता आपण सर्व धरणाचा अभ्यास काय करू शकत नाही, पण जे आपल्याला त्या आर्टिकलमध्ये जे धरणं आलेले आहेत किंवा ज्यांचा नामोल्लेख आलेला आहे तर त्यांच्याबद्दल पाहून घेणं हे आपल्याला लाभदायक ठरू शकतं. त्या संदर्भात मागच्या वर्षी आपल्या संसदीय पटलावर धरणासंदर्भात एक ॲक्ट देखील आलेला आहे. मग तो ॲक्ट काय सांगतो, त्या ॲक्टमध्ये त्या धरणाचं नियोजन कुणाकडे जातं, केंद्र सूची का राज्य सूची, त्याच्यावर त्याचं व्यवस्थापन कोण करणार, या संदर्भातली चर्चा आहे ती पाहून घेणं फायद्याचं ठरू शकतं. त्यानंतर आपल्याला अंदमान निकोबारच्या विकासासंदर्भात नीती आयोगानं जो प्लॅन केलेला आहे, द सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ लिटल अंदमान डॉक्युमेंट, हे नीती आयोगाचं डॉक्युमेंट आलेलं आहे. मग ह्या डॉक्युमेंटमध्ये त्यांनी झोन 1, झोन 2, झोन 3 अशा पद्धतीचं वर्गीकरण केलं आहे. मग त्या 3 झोनमध्ये कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी होणार आहेत, मग तिथं स्मार्ट सिटीचं विकास, कोस्टल सिटी विकसित होणार आहेत का, फिल्म सिटी कुठं होणार आहे, न्यू ग्रीन फील्ड झोन कसा तयार होणार आहे, या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी त्या आर्टिकलमध्ये चर्चा केली आहे. त्यामध्ये हट बे ही लिटल अंदमानची राजधानी आहे. मग ती कुठे आहे, मग 10 डिग्री चॅनल आता नॉर्थ अंदमान आणि
जे आपले अंदमान आणि निकोबार यांना तो विभागित करतो का, मग तो करत असेल तर आपल्याला बाकीचे कोणते चॅनल आहे, मग ते मालदीवला आणि बाकी आपल्या भारताला वेगळे करणारे कोणते, त्यानंतर लक्षद्वीप आयलँडमधले जे डिग्री चॅनल आहे त्याचा बी विचार या अनुषंगानं आपण करून पुढं जाणं महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर सेंटर लाईक टू पोस्टपोन द सेन्सस 2000 म्हणजे 2022ला जो सेन्सस होणार आहे तो केंद्र शासन पुढं ढकलण्याचा विचार करतो आहे. तर आपल्याला सेन्सरबद्दल बेसिक माहिती असली पाहिजे. म्हणजे सेन्सस गृहमंत्रालय करतं, मग त्याच्यासाठी कोणतं आयुक्तालय आहे, कोणतं काम करतं. तर जी आपली जनगणना होती त्याला 2 टप्पे असतात. तर तो पहिला प्राथमिक टप्पा आहे, त्यामध्ये हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस हा होत असतो आणि त्याच्या आधारावरच पुढे जाऊन मग पॉप्युलेशन संदर्भातला तो विस्तृत सर्वे आहे तो केला जातो. मग 2010ला जे आपण NPR आणला होता, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, तर त्या रजिस्टरमध्ये सिटिझनशिपसाठी काय मर्यादा होती किंवा त्यात नोंदणी होण्यासाठी कोणत्या गोष्टी त्यात समाविष्ट होत्या. तर त्यात 6 महिने त्याचा कालावधी तुम्ही त्या ठिकाणी रहिवासी असले पाहिजेत, तर तुमचा समावेश हा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरमध्ये होत होता. मग आता नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर हे कोणत्या ॲक्टने आलं आहे, तर ते सिटिझनशिप ॲक्ट 1955 अंतर्गत आलेलं आहे. त्याच्या अंतर्गत नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर हे प्रिपेअर केलं जातं. मग या अनुषंगाने आपल्याला विस्तृत चर्चा काय करायची किंवा विस्तृत अभ्यास आपण कोणता केला पाहिजे, तर या अनुषंगानं आपला भारतामध्ये लोकसंख्या जनगणना कधी सुरू झाली, मग 1871ला झाली. त्यानंतर मग मंडल आयोगाने जो आपला OBC संदर्भातला अहवाल दिला, मग त्या अहवालासाठी त्यांनी कोणत्या वर्षीची जनगणना ग्राह्य धरली होती, त्या अनुषंगाने मग किती टक्के लोकसंख्या ही OBC आहे असं त्यांनी ग्राह्य धरलं, हा बी विचार या अनुषंगानं होणं गरजेचं ठरतं. त्यानंतर आपण पहिला कास्ट बेस्ड सेन्सस कधी झाला, त्यानंतर सोशो इकॉनॉमिक सेन्सस कधी आला, त्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होत्या, मग त्या अनुषंगानं चर्चा करणं गरजेचं ठरतं. त्यानंतर PM आहेत, त्यांनी मन की बातमध्ये वेम्बेनाड लेकचा उल्लेख केला, कारण त्या वेम्बेनाड लेकच्या विकासासाठी एक अपंग व्यक्तीने त्या भागातला प्लास्टिक गोळा करण्यासाठी प्रयत्न केले. मग अशा पद्धतीनं आपल्याला छोटे छोटे उदाहरणं हे आपल्या उत्तराला सबस्टेन्शिएट करण्यासाठी असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने या बातमीकडे पाहणं देखील महत्त्वपूर्ण ठरतं. त्यानंतरनं एक ॲडव्हर्टाईज आलेली आहे. आता आपण जनरली ॲडव्हर्टाईज अवॉइड करतो, पण ॲडव्हर्टाईजमध्ये त्यांनी ट्राईब इंडिया नावाचा एक महोत्सव होणार आहे, तो मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर अंतर्गत होणार आहे. तर त्यांनी काय म्हणलं आहे, व्होकल फॉर लोकल बाय ट्राईब अशा संदर्भातलं त्या ॲडव्हर्टाईजमधल्या लाईन आहेत. तर ह्याचा विचार आपण कसा करणार आहे, तर मग ह्याच्या अनुषंगानं आपल्याला ट्रायफेड काय काम करतं हे पाहणं गरजेचं आहे. वनबंधू स्कीम काय आहे, वनधन योजना काय आहे, 5व्या शेड्यूलमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत, 6व्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत, ते कधी आलं, त्या संदर्भात काय तरतुदी आहेत, कोणते ॲक्ट त्याच्या अंतर्गत निर्माण झाले, त्यातले इश्यू काय आहेत सध्याच्या घडीला, ह्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं. कारण प्रिलिमला आपल्याला येऊन गेलेले आहेत प्रश्न की ट्रायबलच्या लँड संदर्भातलं जे काय असेल ते 5व्या शेड्यूलमध्ये ते का 6व्या शेड्यूलमध्ये, असं डायरेक्ट आपल्याला 1 लाईनरमध्ये तो प्रश्न विचारून झालेला आहे. त्यानंतर पुढं जाऊन जर आपण हिंदूचं पेज 6वर बघितलं, ग्रोथ विथ इनइक्वॅलिटी अशा संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आत्ता आपला जो इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे 700हून अधिक पानाचा आहे, तर त्यामध्ये त्यांनी 2021-22ला आपण 11% या 11% ग्रोथ रेट आपला असणार आहे GDPचा असं त्यांनी म्हटलं आहे. मग आता त्यात आपण व्ही शेप रिकव्हरी करणार आहे. मग सध्या आपली चर्चा चालू की व्ही शेप का के शेप, कारण कालच्या आर्टिकलमध्ये आपण बघितलं की चिदंबरम यांनी म्हणलं की आपली जी ग्रोथ आहे ती के शेप आहे, तर आणि इकॉनॉमिक सर्वेवाले म्हणतात व्ही शेप. मग आपल्याला काय बघून घेणं गरजेचं आहे, तर व्ही शेप रिकव्हरी म्हणजे काय, के शेप रिकव्हरी म्हणजे काय, म्हणजे काही सेक्टर मोठ्या प्रमाणावर उचल खाता आहे तर काही सेक्टर खाली जात आहे. तर व्ही शेपमध्ये काय, ठराविक कालावधीमध्ये ते सेक्टर इकॉनॉमी जर खाली गेली असली तर ती तितक्याच जास्त वेगानं पुढं उचल खाण्याची शक्यता असते, अशा संदर्भातली ती चर्चा आहे. त्यानंतरनं ह्याच्यावर टीका करताना असं म्हणलं आहे की तुम्ही वेल्थ तयार करणार कशी, ह्याच्यावर तुम्ही चर्चा केलेली आहे, पण इनइक्वॅलिटी कमी करण्यासाठी तुम्ही काय करणार या संदर्भातली चर्चा या ठिकाणी पाहायला मिळत नाही, अशी टीका जाते. मग वेल्थ क्रिएशन करताय तुम्ही, पण वेलफेअरचं काय किंवा इनइक्वॅलिटी कमी करण्यासाठीचे काय धोरणं आहेत याचा विचार होणं गरजेचं आहे, अशा पद्धतीचं मत त्या ठिकाणी मांडल्याचं पाहायला मिळतं. तर आपल्याला 1988ला प्रश्नच आला होता की स्ट्रक्चरल चेंजेस काय केले आहेत भारतीय इकॉनॉमीमध्ये प्रोग्रेससाठी किंवा न्यू इकॉनॉमिक पॉलिसी काय आहे, 2000ला आला होता. 2006ला आपल्याला फिलिप कर्ववर डायरेक्ट प्रश्न विचारून झाला. मग त्या अनुषंगाने आपल्याला के शेप व्ही शेप अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतरनं इटलीमध्ये इन्स्टॅबिलिटी अशाचं एक बारीक आलेलं आहे, तर त्यामध्ये त्यांचे जे पंतप्रधान आहेत गिसेप कांटे यांनी राजीनामा दिला. तर ही न्यूज आपल्याला त्यांच्या अंतर्गत राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची नाही, पण इटली
हा देश कुठे आहे, कोणत्या खंडात आहे, कोणत्या समुद्राच्या कडेने आहे, त्यांच्या परिसरात कोणते देश त्यांचे सीमालगत आहेत, त्यांचे नेबरिंग कंट्री काय आहेत, भारताचं त्यांच्याशी असलेलं परराष्ट्र धोरण कसं आहे, भारत आणि त्यांचा व्यापार असेल किंवा राजनैतिक संबंध असतील, या संदर्भातली एक बेसिक माहिती आपल्याला या ठिकाणी असणं गरजेचं ठरतं. कारण त्या अनुषंगानं प्रश्न आपल्याला येऊन गेलेले आहेत की मेडिटेरियन सीच्या परिसरातले कंट्री कोणत्या आहेत किंवा त्या खालीलपैकी कोणती कंट्री ह्या देशाच्या लगतची नाही आहे, असे प्रश्न आपल्याला विचारून झालेले आहेत. त्यानंतरनं बिल्डिंग रोबस्ट हेल्थ केअर सिस्टीम अशा याचं एक आर्टिकल आलेलं आहे पेज 7वर. तर त्यातमध्ये काय विचारलेलं आहे की साऊथर्न स्टेटच्या तुलनेत साऊथर्न स्टेट आणि नॉर्थर्न स्टेट यांच्या हेल्थ संदर्भातल्या तरतुदीवर चर्चा केली. नॉर्थर्न स्टेटने पब्लिक हेल्थ पॉलिसी कशा प्रभावी राबवल्या आहेत, मग त्या संदर्भात चर्चा आहे. मग त्या अनुषंगानं आपल्याला ह्या आर्टिकलचा अभ्यास करणं गरजेचं. कालच्या आपण लोकसत्ता जर आपण बघितला तर त्यात तरू जिंदाल यांचा एक पुस्तकावर रावलं आहे, हा ए मुमकिन है, हे आशयाचं पुस्तक आलं. मग त्यांनी कशा पद्धतीचे प्रयोग हेल्थ सेक्टर सुधारण्यासाठी बिहारमध्ये केले, नेपाळच्या भूकंपग्रस्त भागात त्या गेल्या होत्या, त्यावेळेस त्यांना काय अनुभव आला, कारण तिथल्या परिचारिका आहेत, त्यांना उत्तम प्रतीचं प्रशिक्षण दिले जातं, त्यामुळे त्या प्रभावी उपचार करू शकतात. त्यामुळे नेपाळची पब्लिक हेल्थ जे हे आहेत वर्कर आहेत त्या चांगल्या काम करू शकतात. मग तशा पद्धतीचं आपण करू शकतो का. त्यानंतर नॉर्थ साऊथचा आपण बघितला हा वाद हेल्थचा असला तर आपला जे 15 फायनान्स कमिशन आले त्यावेळेस बी हा वाद उफाळून आला होता की नॉर्थर्न स्टेट आणि साऊथर्न स्टेट यांच्या पॉप्युलेशन असेल किंवा त्यांना जो निधी वाटप आहे त्या संदर्भातल्या चर्चा असतील, कारण साऊथर्न स्टेटने त्यांचे पॉप्युलेशन कंट्रोलची पॉलिसी प्रभावी राबवलेले आहेत. मग त्या संदर्भात मग 14 आणि 15व्या फायनान्स कमिशनमध्ये काय बदल झालेत, मग राज्यांना दिलेला निधी कसा कमी जास्त झालेला आहे, मग त्यासाठी कोणते निकष घेतले आहेत, मग ज्यांनी पॉप्युलेशन कमी करण्यासाठी धोरण आखलेत त्यांच्यासाठी कोणतं फिजिकल स्टिम्युलस दिलेत, ह्या गोष्टींचा त्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं ठरतं. त्यानंतरनं पुढची एक बातमी आहे, 3 लँग्वेज पॉलिसी वुड नॉट अप्लाय टू सेंट्रल ऑफिस. म्हणजे आपले गृहमंत्री म्हणतात की जे सेंट्रल ऑफिस आहे त्यांना आम्ही 3 लँग्वेज पॉलिसी अप्लाय करणार नाही. मग या अनुषंगानं आपल्याला पाहिलं पाहिजे की लँग्वेज संदर्भात आपल्या घटनेत काय तरतुदीत. तर जो आपला पार्ट 17 आहे आपल्या घटनेतला, त्यात आर्टिकल 343 ते 351 यामध्ये भारताच्या लँग्वेज संदर्भातील त्या धोरणं आहेत किंवा लँग्वेज संदर्भातल्या त्या अनुच्छेदात तरतुदीत त्या पाहणं गरजेचं ठरतं. मग आपल्या भारतीय घटनेत फक्त 17व्या परिशिष्टामध्येच या संदर्भात विस्तृत 17व्या पार्ट आहे त्यातच विस्तृत चर्चा आहे का, नाही. तर आपण 112 बघितलं किंवा 210 बघितलं तर यामध्ये संसद किंवा विधान परिषद यामध्ये कोणती भाषा असावी या संदर्भातल्या तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर 8वं शेड्यूल बी आपल्याला पाहणं गरजेचं आहे, त्यामध्ये 22 भाषा आहेत. 8व्या शेड्यूलमध्ये आपण 2 दिवसापूर्वी बघितलं की दिल्ली हायकोर्ट म्हणलं होतं की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हे तुम्ही जे 8वं परिशिष्टातल्या 22 भाषा आहेत त्यामध्ये का आणत नाहीत. किंवा आपण बघितलं की अलीकडल्या काळात गेल्या महिन्यातल्या योजनामध्ये तर चर्चा होती की सुप्रीम कोर्ट देखील 10 ज्या आपल्या विविध जजमेंट आहेत ते प्रादेशिक भाषात प्रकाशित करण्याचा प्रयत्न करत आहे. मग अनुषंगानं आपले जे भाषाविषयक धोरणं आहेत त्या धोरणात कसा बदल होतो किंवा ज्या आपल्या संस्था आहेत त्या भाषेच्या विषयातला जो नॉर्थ साऊथचा वाद आहे तो कशा पद्धतीचा आहे, त्यासाठी कसे प्रयत्न केले झालेत हे बी पाहणं गरजेचं आहे. 1971ला आपल्याला थेट लिंग्विस्टिक मायनॉरिटी प्रोटेक्शनसाठी काय गोष्टी केल्या आहेत असा प्रश्न विचारून झालेला आहे. त्या अनुषंगानं मग पार्लमेंटचे रोल काय आहेत, पार्लमेंटची या प्रश्नामध्ये भूमिका काय हे बी बघणं गरजेचं आहे. त्यानंतरनं GS3चं बायलॅटरल रिजनल आणि ग्लोबल ग्रुपिंग ह्या अनुषंगानं पेज 10वर एक बातमी आलेली आहे. तर ती बातमी पाहायची कशी, तर आता आपण बघितलं की इस्रायलच्या एम्बेसीच्या बाहेर बॉम्बस्फोट झाला. मग ह्या बॉम्बस्फोटाकडे बघायचं कसं की इस्रायलवाले म्हणतात की ह्या बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी आमच्या तपास यंत्रणा येतील. मग आता दुसऱ्या राष्ट्रात झालेला जो बॉम्बस्फोट आहे त्यासाठी त्या राष्ट्रातल्या तपास यंत्रणेने प्रयत्न केले पाहिजेत की दुसऱ्या राष्ट्राला येऊन चौकशी करून दिली पाहिजे, असा एक त्या ठिकाणी चर्चेचा विषय झालेला आहे. त्यानंतरनं आपण बघितलं की चाबहार पोर्ट, आपण बघितलं की आपल्या इराणशी संबंध आहेत आणि ह्या इराणच ह्या हल्ल्यामागे आहे असं म्हटलं जातं आहे. आणखी निष्कर्ष परत काही गेलेलं नाही. मग निष्कर्ष कसे केले जातात किंवा हा प्रोपोगंडाचा भाग आहे. मग ह्या प्रोपोगंडाचा भाग आपल्या बायलॅटरल इलेक्शनमध्ये बाधा आणणार आहे का, आणणार नसेल तर कसा आणणार आहे, हे प्रकरण भारत कशा पद्धतीने समतोल साधणार आहे याचा विचार या ठिकाणी गरजेचा आहे. कारण 2001 आपण बघितलं तर 1991 आपल्याला प्रश्नच विचारला आहे, व्हॉट हॅज बीन इंडिया स्टँड इन रिस्पेक्ट टू प्रपोज सेल ऑफ न्यूक्लिअर रिॲक्टर टू इराण. इराण संदर्भातले चर्चा आहे. मग आता आपण बघितलं की इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातला जो वाद आहे मग त्या वादात भारत भरडला जातोय का,
मग त्यातलं चाबार पोर्ट संदर्भातलं काय चर्चा आहे, मग तिथं आपलं इराण आपल्याला जो तेल पुरवठा करतोय ते डॉलरमध्ये पैसे न घेता रुपयेमध्ये करतोय का, मग त्याचा आपल्याला कसा फायदा होतो, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे. त्यानंतर लोकसत्ताकडे जर आपण वळलो तर तिथं लोकसत्तामध्ये प्रश्न आलेला आहे की गोपनीयता हक्कांसंदर्भात. मग गोपनीय हक्कांची सुरुवात कधी झाली किंवा चर्चा कधी झाली, तर आपण बघतो की अलीकडे भारतामध्ये पुट्टास्वामी केस 2017 आली होती. त्यामध्ये 9 जजेसचं बेंच बसलं होतं. मग त्यामध्ये कोणते तत्व बाहेर आलं, तर ते तत्व होतं की राईट टू प्रायव्हसी अंडर 21चा भाग होऊ शकतो. आणि त्याच अनुषंगाने 2018ला आपल्याला प्रिलिमला प्रश्न देखील येऊन गेलेला आहे. त्यानंतर मग ह्या पुट्टास्वामी केसमध्ये कोणती गोष्ट बाहेर निघली, तर त्यामध्ये ट्रिपल टेस्ट ही गोष्ट त्यातनं विकसित झाली. मग त्या ट्रिपल टेस्टमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहे, तर त्यामध्ये लिजिटिमेट एम काय आहे त्या तुमच्या ॲक्टिव्हिटीचं, त्यानंतर प्रोपोर्शनॅलिटी टेस्ट तुम्ही लावताय का, किंवा त्याची लिगॅलिटी काय, या 3 गोष्टी जर तुम्ही त्या ट्रिपल टेस्टला सबस्टन्शिएट करू शकत असाल तर ते तुम्ही राईट टू प्रायव्हसीसाठी त्या संदर्भात विचार करू शकता. मग ह्या पुट्टास्वामीमधली ही ट्रिपल टेस्ट माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. तर ह्या लेखामध्ये काय सांगितलं आहे, तर संपर्क क्रांती ही टेलिफोनच्या शोधानंतर झाली, तंत्रज्ञान वेगाने विकसित झालं. पण ह्या तंत्रज्ञान विकसित होत असताना त्याचे फायदे जनतेला मिळत होते, पण हे फायदे मिळत असताना त्याचे दुष्परिणाम काय झाले, त्या लोकांवर त्याच्यावर तुम्ही अप्रत्यक्षरित्या तंत्रज्ञानाचा वापर करून पाळत ठेवायला लागले का. मग त्याच दरम्यान जे जर्नलिझम होतं, येलो जर्नलिझम म्हणजे सवंग पत्रकारिता, म्हणजे काय प्रसिद्ध व्यक्ती असतील, उच्चभ्रू असतील किंवा प्रतिष्ठित व्यक्ती असतील, यांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी ह्या चाहत्यावर आणण्याचे प्रयत्न करत झाले. त्यालाच तृतीयपर्णी पत्रकारिता असं त्या लेखात म्हणलं आहे. म्हणजे काय, पेज 3. मग आपल्याला मराठीचा अभ्यास करत असताना ह्या ॲनालॉजी माहिती असणं गरजेचं आहे. मग तर गोपनीयतेच्या चर्चेसंदर्भात काय पूर्वी चर्चा काय झाली, तर 1890मध्ये सॅम्युअल वॉरन आणि लुईस ब्रँडाईस यांनी गोपनीयता हा मूलभूत हक्क आहे अशा आशयाचं एक आर्टिकल लिहिलं होतं. एकांत जतन करण्याचा अधिकार म्हणजेच काय, राईट टू बी लेट अलॉन, म्हणजे आम्हाला आमचा एकांत हा जतन करण्याचा अधिकार आहे, हा आमचा मूलभूत हक्क आहे. याचा अनुषंगाने आपल्या 2018चा प्रश्न येऊन देखील गेलेला आहे. त्यानंतर पुढं आपण ह्याच्या संदर्भात प्रश्न काय आलेले आहेत, आर्टिकल 21चा जर विचार केलं तर आपल्याला 2018ला क्लीन एन्व्हायरमेंट संदर्भात आर्टिकल 21चा अर्थ त्यांनी प्रतिपादित केला होता, त्या अनुषंगानं प्रश्न आला होता. 2017ला त्यांनी जे राईट टू प्रायव्हसी हा जो आपले जजमेंट आले, त्या लेटेस्ट जजमेंट त्याच्यावर तुम्ही प्रकाश झोतता का, अशा आशयाचं 2017ला विचारून झालं आहे. 2012ला आपल्याला डायरेक्ट प्रश्नच विचारला आहे की आर्टिकल 21 अंतर्गत कोणकोणते हक्क येतात. म्हणजे अनुषंगानं आर्टिकल 21 हे विस्तृतरित्या पाहणं आपल्याला गरजेचं आहे. मग त्यामध्ये आपल्याला जीविताचा हक्क आहे, एन्व्हायरमेंटचा हक्क आहे. मग या संदर्भात जे काही निवाडे दिले गेलेले आहेत त्या निवाड्यांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरनं इस्रायल आपण ते संबंध बघितले तर आपल्याला इस्रायल संदर्भात प्रश्न काय येऊन गेलेले आहेत, हा भारताचा नॅचरल आला आहे का, तर 2010चा प्रश्न आहे. मग आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, इस्रायल भारत संबंध बाजूला, पण नॅचरल आला आहे म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा एंटिटी किंवा एखादा पर्सन एकत्र येऊन दोघं म्युच्युअली स्वतःच्या शेअर बेनिफिटसाठी किंवा त्यांची उद्दिष्ट ध्येय ही एक असून ती गाठण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करतात, त्याला नॅचरल आलाय म्हणणार का. मग भारत आणि इस्रायलचे संबंध कसे विकसित झालेत, तर 1992ला आपला प्रश्नच विचारला आहे की व्हाय डिड इंडिया इस्टॅब्लिश फुल डिप्लोमॅटिक रिलेशन, मग तुम्ही त्यांच्याशी डिप्लोमॅटिक रिलेशन का प्रस्थापित केलं, अशाचा प्रश्न विचारला आहे. त्यानंतर 2004ला इंडिया इस्रायल कोऑपरेशन किंवा 2018ला विचारलं की तुम्ही लेट सुरुवात केली पण तुम्ही डेप्थला गेलेले आहेत का, किंवा इंडिया इस्रायलचे ॲग्रिकल्चर संदर्भातलं कॉपरेशन कसं आहे. मग या अनुषंगानं चर्चा करता आपल्याला इस्रायल रिलेशन पाहत असताना मग एक आपला ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे त्या आपल्या भारत आणि त्यांच्या संबंधाची. मग 48ला स्थापन झाल्यानंतर आपण त्यांना मान्यता दिली का, आशियाई परिषदेत त्यांचा सहभाग होता का, 92मध्ये आपण त्यांच्याशी नरसिंहरावांनी संबंध प्रस्थापित केले, मग ते संबंध प्रस्थापित करण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, लालकृष्ण अडवाणी यांच्या अमेरिका भेटीमध्ये इस्रायली समुदायाने त्यांना कशी विनंती केली होती, आपले मोरारजी देसाई यांना गुप्तपणे इस्रायलचे परराष्ट्रमंत्री कसे भेटले होते. मग ह्या सगळ्या आपल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याची थोडी आपल्याला एक जाण असणं गरजेचं आहे, कारण अशा पद्धतीचे प्रश्न लिहित असताना आपल्याला त्या गोष्टींनी सबस्टॅन्शिएट करणं आणि आपल्या उत्तराला डिफरन्स देणं फायद्याचं ठरतं. त्यानंतरनं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2006 साली संभाव्य धोक्यांची पूर्वकल्पना दिली होती. पण आज अलीकडे काय झालेलं आहे, वैज्ञानिक धोरणं किंवा वैज्ञानिक निकष
आणि राजकीय धोरणं यांचा कुठेही मागमूस दिसत नाहीत. वैज्ञानिकांची मांडलेले तथ्य किंवा मांडलेल्या गोष्टीत यांच्यापासून राजकीय धोरणे मैलोनमैल दूर असल्याचं मत हे वेगवेगळे पर्यावरण तज्ज्ञ नोंदवतात. मग त्या अनुषंगाने इथं चर्चा आली की 2006लाच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी संभाव्य दशकात किंवा पुढच्या 15 वर्षात काय धोके असतील यांची एक या संदर्भात भाष्य केलं होतं. तर जीव घेण्या फ्ल्यूचा साथ येऊ शकते, मग त्यात इबोला असेल, सार्स असेल, कोरोना हे येऊन गेले. त्यांनी सांगितलं होतं आधुनिक काळातील प्रवास पद्धती असेल, आरोग्य धोक्याकडे होणारे दुर्लक्ष असेल किंवा पुरेशा वैद्यकीय सुविधांचा अभाव हे संभाव्य धोके त्यांनी वर्तवले होते. पण त्याच्यावर राजकीय पावलं उचलली गेली नाहीत आणि त्याचेच पर्यावसन कशात झाले तरी आपल्याला आत्ताच्या कोरोनाच्या संभाव्य आरोग्यविषयक भारत काय जगाच्या ज्या कमतरता होत्या किंवा त्यातले लॅक्युना होते ते जगासमोर आलेले आहेत. तर आपल्याला त्याचप्रमाणे प्रश्न यांनी तिथं ग्लोबल रिस्क रिपोर्टचा पुढच्या दशकात काय धोके असतील या संदर्भात त्यांनी त्यावर भाष्य केलं आहे. मग हवामान बदल असेल, पर्यावरण बदल असेल, हे तर धोके सांगितलेत. पण संभाव्य धोका त्यांनी एक मोठा सांगितला की डिजिटल डिवाईड हा वाढत जाणार आहे. मग हा डिजिटल डिवाईड कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत. मध्यंतरी मुंबईमधले जो वीज पुरवठा खंडित झालता त्याच्यावर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीच म्हटलं होतं की हा महाजालातील दहशतवाद आहे. मग तुम्ही ह्या बातमीकडे पाहणार कसं. मग हा संभाव्य डिजिटल हा तुमच्या समोरचा मोठा धोका आहे, तो कमी करण्यासाठी तुम्ही काय पावले उचललीत ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. ऑक्सफामने आत्ता मध्यंतरी एक रिपोर्ट काढला भारताच्या असमानतेविषयी. तर त्यांनी कोरोना व्हायरसलाच डायरेक्ट म्हणलं की हा इनइक्वॅलिटी व्हायरस आहे. मग त्या अनुषंगाने ऑक्सफामचे रिपोर्ट काय सांगतात, त्या इनइक्वॅलिटी कमी करण्यासाठी कशा पद्धतीचे प्रयत्न होणं गरजेचं आहे हे यामध्ये विस्तृत केलं. मग त्या गोष्टी आपल्याला घेऊन आपल्या उत्तरामध्ये ऑक्सफर्म रिपोर्ट असेल, ग्लोबल रिस्क रिपोर्ट असेल, ह्यांनी काय म्हणलं आहे यांच्या तरतुदी ह्या आपल्या उत्तराचा भाग असल्या पाहिजेत. त्याप्रमाणे आता ग्लोबल रिस्क रिपोर्ट आला आहे तर हा रिपोर्ट काढतं कोण, त्या रिपोर्टमध्ये कोणत्या गोष्टींचा उपयोग केला आहे, भारताच्या संदर्भात त्यात काय तरतूद आहे, तो रिपोर्ट कोण पब्लिश करतं, कोण काढतं, या संदर्भातले प्रश्न आपल्याला येऊन गेलेले आहेत. इकॉनॉमिक फोरम ही महत्त्वाची संस्था अलीकडल्या काळात आपल्या झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा अभ्यास करणं गरजेचं ठरतं. त्यानंतरनं जे डिजिटलायझेशन झालं आहे त्यामुळे पुढच्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी येणार आहे. मग हे डिजिटलायझेशनच्या काळात त्यांच्या डिजिटल स्किल कसे तुम्ही त्यांना देणार आहेत, त्यासाठी काय योजना आखल्या जाणार आहेत, ह्या गोष्टींचं ते चर्चा करणं गरजेचं आहे. कारण तुमच्या वर्क फ्रॉम वर्क कल्चर आलं, पण ह्या कल्चरमध्ये महिलांवर तुम्ही डबल बर्डन वाढलं आहे का. कार्यालयात गेल्यानंतर काही अंशी तरी घरचा कामाचा ताण त्यांच्यावर नव्हता, पण आता घरचं काम त्याचप्रमाणे कार्यालय काम यांचा त्यांच्यावर ताण आला आहे का. मग या अनुषंगानं डबल बर्डन काय थेरी आहे, त्या अनुषंगानं आपल्याला पॉलिटिकल थेरीची ॲन्सर्टी वाचणं महत्त्वाचं ठरतं. मग ही डिजिटल कार्यपद्धती काय आहे, तर इंटरनेट जे बिग टेक्नोक्रॅपिट त्यांची नियंत्रणशाही आली का याचा बी विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे. कारण आपण कालच्या चर्चेत बघितलं की ऑस्ट्रेलियात ज्या बिग गुगल फेसबुक असेल त्यांच्यात वाद चाललेत की ज्या न्यूज ते पब्लिश करतात, मग त्या वृत्तवाहिन्यांना तुम्ही पैसे त्या ठिकाणी देणार का मध्यस्थी म्हणून काम करताना, तर त्याविषयी वाद चाललेत. मग तुम्ही ह्या घटनेकडे पाहणार कसं. एक सोवरेन स्टेट विरुद्ध बड्या लोकशाही, बड्या भांडवली कंपन्या, मग हा वाद कसा पण तुम्ही पाहणार आहे. मग ह्या वादाकडे पाहत असताना मग राष्ट्र म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, या गोष्टींचा आपल्याला अचूक अंदाज असल्याशिवाय तुम्ही त्या ज्या दोन वेगळ्या व्यवस्था पद्धती आहेत, म्हणजे एक तर स्टेट सोवरेन ॲक्टर आहे आणि दुसऱ्या गोष्टींच्या बिग टेक्नो कंपनी आहेत, ह्यांच्यामध्ये परस्पर नियंत्रणावरून असेल किंवा त्यांच्या संचलनावरून जे वाद चालू आहेत ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. अमेरिकेत चाललेली अँटी ट्रस्टचे हे असेल, कारवाई असेल, युरोपीय युनियनने त्यांच्यावर लादलेले कर असतील. कारण या अनुषंगाने आपल्याला प्रश्न येऊन गेले. इक्वलायझेशन टॅक्स म्हणजे काय, भारताने त्या संदर्भात काय केलं, फ्रान्समधील गाबा काय टॅक्स काय आहे, गाफा टॅक्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या अनुषंगानं चर्चा चालू झाल्यानंतर माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतरनं आपल्या इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन पेजवर काँग्रेसच्या प्रेसिडेंट निवडी संदर्भात चर्चा आहे. तर आता आपण म्हणून काँग्रेसचे प्रेसिडेंट निवडी हा चर्चा ह्यातकडं आपल्याला वाचायची काय गरज आहे. पण आपण जर विचार केला तर इंडियन नॅशनल काँग्रेस ह्याची स्थापना 1985ला झाली. त्यानंतर त्यांची जे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया कशी होती, मग त्यामध्ये लॉंगेस्ट कोण राहिलेले, मग लॉंगेस्ट आणि यंगेस्ट कोण होतं, कोणत्या परिषदेचा अध्यक्ष कोण होतं, त्यांनी काय काम केलं, लाहोरमधून कोणती घोषणा देण्यात आली, कराच्या अधिवेशनात काय झालं, या गोष्टींचा माहिती असणं गरजेचं. कारण आपल्याला विचारलं काही वेळा विचारून झालं की आपल्या एक कोणती फॉरेन व्यक्ती ही भारताच्या INCच्या अध्यक्ष होती, त्यानंतर महिला कोण होती, महिला अध्यक्ष कधी झाली, ह्या अनुषंगाने चर्चा आलेली आहे. त्यानंतरनं वेस्ट बेंगालचा जर आपण विचार करायला गेलो तर मटवा कम्युनिटी संदर्भात चर्चा आलेली आहे. तर ही
ह्या कम्युनिटीचा 1870मध्ये हरिचरणदास ठाकूर यांनी रिलिजियस मुवमेंट स्थापन केली होती. त्यानंतर माटवा फेडरेशन 1935ला आली. मग माटवा कम्युनिटी कुठली आहे, त्यांचं वेस्ट बेंगालच्या राजकारणातलं महत्त्व काय, कारण ती 20% पॉप्युलेशन ही त्यांची SCची जी पॉप्युलेशन आहे वेस्ट बेंगालमध्ये त्यांच्यामध्ये त्यांचं स्थान आहे. मग वर्तमान स्थिती त्यांच्या जे नेते आहेत त्यांना कोणत्या पक्षात जावं असं त्यात फूट पडली. मग कोणी भाजपमध्ये गेले तरुण, आपल्याला ते फुटीचं काय घेणं देणं, आपला कॉन्सर्न काय आहे, त्या चळवळ कधीच आपण झाली, त्याचा प्रमुख कोण होता, माटवा कम्युनिटी कुठली, या अनुषंगाने आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर 15 फायनान्स कमिशन संदर्भात इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे. मग त्यामध्ये फिस्कल डिसेंट्रलायझेशनची चर्चा आहे. मग फिस्कल डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय, त्यामध्ये फक्त फायनान्शियल अकाउंटेबिलिटी का, मग त्यात रिस्पॉन्सिबिलिटीचा काय रोल आहे, कम्युनिटी पार्टिसिपेशन कसं असलं पाहिजे, बजेट मॅनेजमेंट त्याचा भाग होऊ शकतं का, रिव्हेन्यू ऑप्टिमायझेशन, या सगळ्या गोष्टी त्यात आल्याशिवाय तुम्ही ते फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन करू शकत नाही. 2-3 वर्षापूर्वीच्या आपल्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये चर्चा होती की सिटी ॲज अ फेडरल युनिट, मग तुम्ही सिटीला फेडरल युनिट मानणार का, त्या अनुषंगानं मग सिटीजबद्दलची तुमची जे सिटी यावर तुम्ही विशेष अभ्यास केला पाहिजे. कारण अलीकडल्या काळात बघितलं तर सिटीमधील होणाऱ्या फ्लड कसं आहे त्याच्यावर बरोबर चर्चा झाली, किंवा UPSCने आपल्याला डायरेक्ट त्या अनुषंगानं प्रश्न बी विचारलेत. त्यामुळं सिटीचा एक कॉम्प्रेहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग हे आपलं असणं गरजेचं आहे. पोलिओ वॅक्सिनेशन काल झालं, त्याबद्दल आपल्याला आपण कालच्या डिस्कशनमध्ये मार्गे मॉर्निंगमध्ये पाहिलंच. त्यानंतर मल्टीमॉडल इंटरनॅशनल हब ऑफ एअरपोर्ट हे नागपूरमध्ये विकसित होणार आहे. मग त्या संदर्भात काय चर्चा चालू आहे हे मानून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरनं कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह ॲग्रीमेंट फॉर ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप ह्या जी चर्चा आहे, मग ह्या जी पार्टनरशिप आहे ह्याचा UK भाग होणार आहे का, ह्याच्यामध्ये सहभागी कंट्री कोणत्या आहेत, अशी चर्चा आली. आता तुम्ही म्हणतात की ही भारत त्याचा सहभागी देश नाही, त्याची काय चर्चा करायची, पण काही वेळा आपल्याला भारत सहभागी नसला तरी ते आपल्या पर्यायांचा भाग असतात. मग अशा वेळेस ह्यांची एक पुसटची कल्पना जरी आपल्याला असली की कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि प्रोग्रेसिव्ह ॲग्रीमेंट फॉर ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप काय, त्यामध्ये कोणते देश समाविष्ट आहे, याचा विचार केला तर तो आपल्याला फायद्याचा किंवा एलिमिनेशनच्या दृष्टीने फायद्याचा ठरू शकतो. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत की भारताचं बजेट स्थापन आहे. बजेटवर भरपूर चर्चा आहे, बजेटवर आपण चर्चा देखील करतो, पण बजेटच्या पूर्वी काय केलं पाहिजे, किंवा बजेटच्या आधी आपली कोणती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे, किंवा आपल्याला बजेट अभ्यासाचं कसं, यासाठी मार्गेचा जो ट्राय आहे क्वेश्चन पेपर, सिलेबस आणि स्टँडर्ड मटेरियल, त्यातले क्वेश्चन पेपर आणि सिलेबस यांचा तुम्ही अभ्यास जर केला तर आपल्याला प्रश्न काय विचारले ते आपण पाहू. तर 2015ला आपलं 15 आणि 16ला दोन्ही वर्षी फिस्कल डिफिसिट बजेट म्हणजे काय, ह्या अशाचे प्रश्न विचारले. म्हणजे डिफिसिट बजेटमध्ये कोणत्या गोष्टी येतात किंवा काय गेलं या संदर्भात स्टेटमेंट दिले. मग आपल्याला डिफिसिट बजेट म्हणजे काय ही टर्म माहिती असली पाहिजे. 2015लाच परत कॅपिटल बजेटवर बी प्रश्न विचारून झाला आहे. 2014ला नॉन प्लॅन एक्सपेंडिचर, 2013ला डिफिसिट फायनान्सिंग वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कोणत्या स्टेप घेऊ शकता. त्यानंतर 2011ला फिस्कल स्टिम्युलस ह्यावर चर्चा झाली. मग त्यामुळं हे बजेटचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला बजेटचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. मग मनी बिल म्हणजे काय, ते संसदीय पटलावर कसं मांडलं जातं, ते फक्त राज्यसभेतच मांडलं जातं का, त्यामध्ये सभापतीची मंजुरी कशी आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींचा जो बेसिक म्हणतो आपण UPSCचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि फॅक्च्युअल अपडेट ह्या दोन्हीचा संगम जर घडून आणायचा असेल तर आपल्याला कन्सेप्च्युअल जे आपलं बेसिक आहे त्याच्यावर स्ट्रॉंग होल्ड असणं गरजेचं ठरतं. त्यानंतरनं मनोरोगांसंदर्भात चर्चा आली. अलीकडल्या काळात मानसिक विकारांसंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. मग त्या अनुषंगानं शासनाचं धोरण काय, कारण आपल्या सोसायटीचा हा क्वेश्चन होऊ शकतो की ह्या वर्षी आपल्याला प्रश्न आला होता की वुमन हेल्थचा आणि वयोवृद्धांच्या हेल्थसाठी पॉलिसी कशी, अशाचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो की मनोरुग्ण असतील किंवा मेंटल हेल्थसाठी भारताचं धोरण काय, मग त्याची चर्चा करणं गरजेचं आहे. त्यानंतर लस राष्ट्रवाद हा वाढत चाललेला आहे. मग व्हॅक्सिन नॅशनलिझम म्हणजे ह्याची चर्चा झाली, पण राष्ट्रवाद म्हणजे काय, मग त्या राष्ट्रवादाचे आयाम काय आहेत हे पाहणं गरजेचं ठरतं. तर युरोपीय महासंघ आणि ब्रिटन याच्यामध्ये ऑस्ट्रोझेनेका या संदर्भात चर्चा आहे. कारण लस निर्माण होण्यापूर्वी ज्यावेळेस जागतिक मंचावर एकत्र होत होते त्यावेळेस सर्व कोरोनाचा लढा आम्ही एकत्रित लढू अशी चर्चा होती. पण आता व्हॅक्सिन आल्याच्या नंतरनं एकत्रितपणे जगाला व्हॅक्सिनचं वितरण कसं करावं या संदर्भात चर्चा झाल्यानंतरनं मात्र लस राष्ट्रवाद हा उपाळून येऊ लागलेला आहे. मग ते विकसित राष्ट्र असतील, विकसनशील राष्ट्र असतील किंवा गरीब राष्ट्र असतील, ह्या तिघांमध्ये कसे वाद चाललेत. कारण प्रगत राष्ट्र व्हॅक्सिन राष्ट्रवाद विकसित करून गरिबांकडे दुर्लक्ष करतात. विकसनशील राष्ट्रामध्ये राजकारण बघितलं तर वैज्ञानिकतेपेक्षा राजकीयतेला प्राधान्य द्यायला लागलेले आहेत. मग ते व्हॅक्सिनला पूर्व परवानगी देत आहेत. मग त्यामध्ये काही त्याच्यावर आक्षेप घेतले जातात. मग ते का घेतले जातात याची चर्चा या ठिकाणी चालू झाली. मग जे WHO जे अध्यक्ष जे WHOचे जे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं आहे की व्हॅक्सिन राष्ट्रवादाची जी साथ आलेली आहे ती ह्या कोरोना साथीच्या
साथीला कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार नाही आहेत किंवा ते अडथळा आणणार आहे, मग त्या अनुषंगाने त्याची चर्चा करणं गरजेचं आहे. त्यानंतर आजच्या लोकसत्तामध्ये मध्यवर्ती बँकेवर चर्चा आली, म्हणजे आपली भारताची रिझर्व्ह बँक कशी स्थापन झाली त्यासाठी जी कमिशन आलं होतं रॉयल कमिशन, त्याचे अध्यक्ष होते सर विल्टन हंग, म्हणजे त्यांना हिल्टन हंग कमिशन म्हणत होते. त्यामध्ये 9 सदस्य होते, 4 भारतीय आणि 5 UK. मग हे 4 भारतीय सदस्य कोण होते तर ते आर्यन मुखर्जी, माणिकजी दादाभाई, जहांगीर कोयाजी किंवा पुरुषोत्तमदास ठाकूर या सगळ्यांनी एकत्रित येऊन कमिशनचा अहवाल दिला होता. मग त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न येऊ शकतो की ह्या कमिशनचे भाग कोण होते किंवा त्यांनी कशा पद्धतीची शिफारस केली. मग आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ते नाव का दिलं, त्यातील चलनाचा साठा करण्यासाठी किंवा जे विनिमयाचे दर होते ते त्याला जे नाणे होते त्याला चांदी होती किंवा तो विनिमयाचा दर कोण ठरवत होतं, त्यासाठी कसे धोरणं आखली गेली. हे आपलं जे कमिशन आपण बघितलं की रॉयल कमिशन ह्यांनी काय शिफारसी केल्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हने पाहणं गरजेचं आहे. काय फक्त रिझर्व्ह बँक आपल्याला 1935 आली हे माहिती, पण त्याच्या आधी काय गोष्टी घडली, कुणी त्याच्या रेकमेंडेशन केल्या, त्या अनुषंगाने आपल्याला प्रिलिमला प्रश्न येऊन गेलेले आहेत. असं एकंदरीत आज आपण 1 फेब्रुवारी सोमवार अर्थसंकल्पाच्या दिवशी ज्या काही चर्चा झाल्यात आपल्या न्यूजपेपरच्या मटा, लोकसत्ता, हिंदू आणि एक्सप्रेस याची एक धावता आढावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच पद्धतीच्या बातम्या घेऊन आपण उद्याही भेटू. तुर्तास धन्यवाद.